करारविन्देन पदारविन्दम् मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ योगेश्वर वासुदेव जुह्वे पिबस्वामृतमेव देकं जुह्वे पिबस्वामृतमेव देकं गोविंद दामोदर माधवेति गोविंद दामोदर माधवेति वंशी विभूषितकरा नवनीरदाभां पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दन पार्थो वस्य सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतम् एकं शास्त्रं देवकी पुत्र गीतमेको देवो देवकी पुत्र एव एको मन्त्रस्तस्य नामानि यानि कर्मापेकं तस्य देवस्य सेवा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। उपस्थित सज्जनो, आजच्या या मकर संक्रांतीच्या संध्येला आपणा सर्वांना या व्यासमंचावरून शुभेच्छाऐवजी विनंती करतो की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आपण सर्वजणांनी या महापर्वामध्ये आणि त्यातल्या त्यात ज्ञानी भक्तजनांची ही खरी मकर संक्रांती कशी असावी हे आपण सर्वांनी आज दाखवून दिलंय। परमेश्वराच्या श्रीमुखी पवित्र वचनांच्या आचाररूपी तिळगुळ आणि या जीवाशी त्याच्या प्रेमरूप अशा कैवल्याचा गोडवा प्राप्त व्हावा अशी या मकर संक्रांतीच्या दिवशी आपण शुभ प्रार्थना करत आहोत। महावाक्य प्रवचन सोहळ्याच्या ठिकाणी असलेले ईश्वराचं अधिष्ठान परमात्म्याचं कृपावलोकन आपण सर्वांना आपल्या सर्वांना पुनीत पावन करताय। पण त्याही सोबत जे अज्ञजन आहे सामान्य जन आहे त्यांच्यासाठी ज्ञानगंगा आज आपण प्रवाहित करत आहोत। आणि बंधूंनो, ही मकर संक्रांती आज आपण साजरी करत असताना सूर्य धनुराशीतून मकर राशीमध्ये संक्रमण करतोय। संक्रांत शब्दाचा अर्थ संक्रमण करणे, पुढे जाणे, दुसऱ्या याच्यामध्ये प्रवेश करणे। सूर्याने आता प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर आता तो तिळातिळाने वृद्धिंगत होणारे वाढणारे, तो तिळातिळाने वाढत असताना तो प्रत्येकाला आता उष्णतेची ताप देणारे, प्रत्येकाच्या अंगातलं हिव काढून टाकणारे, थंडी काढून टाकणारे। आज आपण तिळाची भाकरी काल रात्री खाली आणि त्यासोबत आज तिळगुळही खातोय। हे आपल्या शरीरातली उष्णता वाढावी, गरमी वाढू नये। शब्दाकडे लक्ष द्या, मराठी भाषा आहे। उष्णता वाढली तर त्याच्यावरती गोळ्या आहे, औषधं भेटतील। पण गरमी जर वाढली तर ती जिरल्याशिवाय माणूस मागे येत नाही। ती एक प्रकारची उष्ण हवा असते, ती कुणाकुणाच्या डोक्यामध्ये जात असते, ती जाता कामा नये। अहंकाराचा वारण लागव राजसा माझ्या हरिदासा भक्ताची। तो अहंकार न लागावा म्हणून हे सणांचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे। संक्रांत
म्हणजे संक्रमण होणे, वाढत वाढत जाणे. या संक्रांतीची इथं उपस्थित असलेल्या कुणालाही चावल नसेल, पण ही संक्रांत 5,000 वर्षापूर्वी एक माणूस आवर्जून वाट बघत होता या संक्रांतीची. त्या माणसाला असं वाटत होतं की कधी संक्रांत येईल आणि कधी माझा देह जाईल. पितामह भीष्म 14 तारखेला सुरू होणाऱ्या उत्तरायणाची वाट बघत होते. 18 दिवस हा माणूस बिस्तऱ्यावरती, साध्या बिस्तऱ्यावरती नाही, फोमच्या डनलपच्या गादीवरती नाहीये, कुठल्याही शयनशय्येवरती नाहीये, फुलांच्या शय्येवरती नाही, बाणाच्या शय्येवरती हा माणूस झोपलेला आहे. 18 दिवस झाले, डोळ्याला डोळा भिडलेला नाही, मन आणि शरीर वेगवेगळं झालेले, तारतार झालेले. आणि ह्या पितामह भीष्माने अखंड महाभारताच्या युद्धाचा आढावा 18 दिवसामध्ये घेतला. आणि 18व्या दिवशी मकर संक्रांतीच्या पूर्वेला त्याने कृष्णाला आमंत्रण दिलं की कृष्णा, तुला मला भेटायला यावं लागेल रे, माझा शेवटचा दिवस आहे. कृष्ण एक रसायन आहे. ते रसायन कुठल्याही सायंटिस्टला तयार करता नाही येणारं रसायन आहे. जगाच्या पाठीवरती सगळ्या शास्त्रांनी कृष्णाला पूर्ण अवतार मानलेले आहे. जेवढे जगाच्या पाठीवरती अवतार झाले ते सगळे आंशिक अवतार आहेत. ते सगळे आंशिक अवतार आहेत. 16 कलांनी परिपूर्ण, काही 12 कलांनी, काही 9 कलांनी, काही 8 कलांनी आहे. पण कृष्णच तू भगवान स्वयं व्यासांना सुद्धा म्हणावं वाटलं की हा पूर्णावतार आहे, याच्या पलीकडे अवतार होऊ शकत नाही, याच्या पलीकडे अवतारच होऊ शकत नाही. असा कृष्ण आहे. कृष्णच तो भगवान स्वयं. महाभारत संपून गेलं. भीष्म दोघांची थोडीशी साम्यता ही सांगतो. पितामह भीष्म आणि दादा भगवान कृष्णामधल्या काही साम्यता आहेत. तुम्ही महाभारत ऐकलं असेल, बघितलं असेल, वाचलं असेल तर दोघंही 8वे. पितामह देवव्रत भीष्मही 8व्या नंबरला जन्माला आले आणि कृष्णही 8व्या नंबरला जन्माला आला. हे दोघांमधलं साम्य आहे. दोघंही उच्च प्रतीचे धनुर्धार आहेत. एकाच्या धनुचं नाव शारंग आहे, दुसऱ्याच्या धनुचं नाव वायव्य आहे. तिसरं दोघंही प्रतिज्ञा करणारे आहे. त्यांच्या प्रतिज्ञा सहजासहजी वायाला जाणार नाही. पहिली प्रतिज्ञा जी कृष्णाने केली, धरी शस्त्र न करी न गोष्टी युक्तीच्या 4. अर्जुना, तो प्रसंग मला इथं सांगायचाच आहे. फक्त 4 गोष्टी मी युक्तीच्या करेल. आणि दुसरं, जो भीष्म आहे त्या भीष्माने सुद्धा प्रतिज्ञा केलेली आहे, तो अजन्म ब्रह्मचारी राहणार आहे. दोघेही निष्ठावंत प्रतिज्ञावंत आहे. साध्या प्रतिज्ञा नाही आहे. आपले वचन एका क्षणाला मोडतात. एक मेसेज नाही आला, एक कॉल नाही आला तरी वचन मोडणारी आजची पिढी आहे. एक वेळा जरी माणसाला इग्नोर केलं तरी माणसाला वाटतं की त्याच्याशी माझं काय अडले हो. दादा, जंगलामध्ये गेलं तर सरळ एखादा धोंडा सापडत नाही. गोल जर धोंडा पाहायचा असेल, एखादं सरळ लाकूड सापडत नाही. जिती जागती माणसं आपण जपली पाहिजे. ती माणसं गरजेची आहे. विश्वामध्ये तुम्हाला सगळं काही कमावता येईल. वस्तू, पाणी, संपत्ती, ऐश्वर्य, दारा, पुत्र, बंगला, गाडी, घोडे, मालक, संपत्ती, नोकर, चाकर, सगळं काही तुम्ही या पृथ्वी तलावरती गोळा करू शकता. पण दुरावलेला माणूस गोळा करण्याचं तत्व आणि सूत्र आतापर्यंत कोणाला सहज सापडलेलं नाही. दुरावलेला माणूस सापडत नाही. 4थी साम्यता आहे त्यांची दोघांची की दोघंही. तिसरी साम्यता प्रतिज्ञावंत आहे. 4थी साम्यता, दोघंही पाण्याशी आणि नदीशी जुळलेले आहेत. हे व्यासपीठ मी रात्री सांगितलं की चिंतनाचं पीठ आहे. हे व्यासांचं पीठ आहे म्हणा, ज्ञानाचं पीठ आहे. इथं विनोद, जोग, काहीतरी 2-4 गोष्टी सांगून चालणार नाही. चिंतनच करावं लागतं. 4थी साम्यता दोघांमधली की दोघंही नदीशी जुळलेले. तो गंगापुत्र भीष्म आहे आणि हा यमुनेच्या काठावरती कल्लोळकवंतिनी जमुना. त्या यमुनेच्या पाण्यामध्ये डुक्या काय मारतोय, पाण्यावरती खेळतोय काय, त्या कालियाला नाचवतोय काय, गुरांना घेऊन पाण्यात जातो काय, एकमेकावर पाणी ओढतो काय. अखंड यमुनेशी नातं आहे त्या कृष्णाचं. आणि साधं सुद्धा नातं नाहीये, नुसतं पाण्याशी नातं नाहीये. त्याचा रंग वर्ण सुद्धा कृष्णाने तसाच धारण केलेला आहे. यमुनेची खासियत माहिती आहे का तुम्हाला? यमुनेचं पाणी काळही नाहीये, गोरही नाहीये, सफेदही नाहीये, स्फटिक नाहीये. यमुनेचं पाणी सुद्धा निळसर आहे. कृष्णाने ते रूप धारण केलेलं आहे. कारण कृष्णाला पूर्ण जमीन निळी करता आली नसती, म्हणून त्यांनी त्या यमुनेच्या. आणि ती निळी का झाली माहिती? यमुना निळी का झाली?
रात्री 12 वाजता हा बिलंदर पैदाला जन्म झाला आणि जन्माला आल्यानंतर त्यांनी दिव्य रूप दाखवलं. दिव्य रूप दाखवल्यानंतर याची कला, याच्या करामती सगळ्या जगाला दाखवायच्या आहे, पण त्या वसुदेवाला सहजासहजी कळणार नाही म्हणून यमुनेमध्ये चाललेत. यमुनेमध्ये पाणी गुडघ्याच्या वरती आलंय, गुडघ्याच्या वरून कमरेच्या वरती आलंय, कमरेच्या वरून छातीच्या वरती आलंय, छातीमधून आता गळ्यापर्यंत, आणि आता वसुदेव गटांगळ्या खायला लागला, तोंडामध्ये पाणी गेलं, तरीही यमुनेला दया येईना, कारण ती दर्शनासाठी आतुरली होती. दर्शनासाठी आतुरलेली यमुना शेवटी त्या कृष्णाचा तो कमळासारखा असलेला पाय, निळसर आणि जांभूळ असलेला तो पाय, श्रीचरण, जेव्हा त्या यमुनेला स्पर्श होतं तेव्हा ती यमुना सर 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 त्या कृष्णाला, वसुदेवाला वाट देते. तेव्हापासून यमुना नीलवंती झालेली आहे. तेव्हापासून यमुना नील. 5वी साम्यता दोघांची अशी आहे की दोघांनाही पांडव प्रिय आहे. भीष्म तिकडून जरी उभे असले ना, तर सदोदित भीष्माचं जे लक्ष आहे ते अर्जुनाकडे आहे, सदोदित भीष्माचं जे लक्ष आहे पांडवांकडे आहे, सदोदित जे भीष्माचं लक्ष आहे ना कृष्णाच्या इशाऱ्याकडे आहे. आणि कृष्ण कमी बोलला, फक्त 46-48 मिनिटाची गीता आहे. कृष्णाने तेवढाच संकेत फक्त महाभारतामध्ये दिलेला आहे. कृष्ण बडबड करणाऱ्यांमधला नाही आहे. कृष्णाचा पराक्रम हाताने बोलतो, कृष्णाचा पराक्रम सुदर्शनातून बोलतो, कृष्णाचा पराक्रम नजरेतून बोलतो, त्याच्या द्यूतामधून बोलतो. द्यूतम छलयतामस्मी, छलामधून बोलतो. तो छलाला सुद्धा आपलंसं करतो. तुम्हाला उद्या वाटलं असतं छल हा वाईट गुण आहे म्हणून, छल हा वाईट गुण नाही आहे, पण छळावं कुणाला हे ज्याला समजत नसेल तो वाईट. त्या छलाच्या द्वारे कुणाला छळायचं हेही तुम्हाला समजलं पाहिजे. नाही तर उगाच आहे ताकद, आहे प्रतिष्ठा, आहे सगळं आपल्याकडं हातामध्ये आहे, आणि राजा, मग तो राजा झालेला जो पण असलेला राजा. आजकाल 4 भिंतीमधली माणसं सुद्धा स्वतःला राजा समजतात. कुणासमोरही वाकत नाही, कुणासमोरही झुकत नाही. नम्रता हा माणसाचा स्वभाव असला पाहिजे. अकडतो मुर्दे की पहचान होती है. शरीर एकदा जर गेलं ना तर ते आकडणारच आहे, पण जिवंतपणे फळभारे रक्ष नम्रची झाला. तुमच्यामध्ये नम्रता संचारली पाहिजे, थोडीशी तरी संचारली पाहिजे. विद्या विनयेन शोभते. ज्याच्याकडं विद्या आहे त्याच्याकडं विनय असणं गरजेचं आहे. आणि तो विनय असा आर्टिफिशियल नसावा, ड्रामेस्टिक नसावा, नुसता दिखाव्यापुरता, फक्त फॉर्मॅलिटी पुरता नसावा. तो विनय आतून निघाला पाहिजे, आतून निघाला पाहिजे. तो विनय पांडवांचा जो श्रेष्ठ धनुर्धर आहे अर्जुन, त्याच्यामध्ये दिसतो, वारंवार दिसतो. 5वी यांच्यातली साम्यता अशी आहे की दोघांनाही पांडव प्रिय आहे. 6वी विलक्षण साम्यता यांच्यामधली अशी आहे, कृष्णामधली आहे आणि भीष्मामधली. 6वी विलक्षण साम्यता अशी, दादा बाबा दोघंही बाणाने गेले, बरोबर आहे, हेही बाणावरती गेले आणि तेही महानायक, खलनायक, काय जे त्यांना पदव्या दिल्या आपण. पण कृष्णावरती ह्या जगामध्ये जेवढी जेवढी लांछनं लागली ना, त्या लांछनाला त्यांनी सुद्धा गुणामध्ये परिवर्तित केलेलं आहे. म्हणून चौराग्रगण्यम कृष्णम नमामि. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोण चोराच्या पाया पडल हो? कोण चोराच्या पाया पडल? पण गवळही म्हणता की असा चोर घराघरामध्ये जन्माला यावा, म्हणून बाळकृष्णाचे मुखे काय घेतायत, त्याचे गाल काय, गालगुच्छ काय ओढतायत, त्याला कडेवरती काय घेतायत, त्याला खेळवता काय, त्याला काय काय लाड त्याचे जे करतायत ना, चौराग्रगण्यम कृष्णम नमामि. तो चोरांमध्ये सुद्धा विभूषित दिसतोय ना दादा. त्यांनी मटकी फोडली. शेष महेश गणेश दिनेश सुरेश जाही निरंतर गावे, ताही अहिर की छोचरिया. की ज्याला दिवस रात्र तो सहजासहजी कोणाला समजत नाही, सहजासहजी कोणाला कळत नाही, सहजासहजी तो कोणाला समजतही नाहीये, कोणाला समजत नाही, त्याला त्या गवळणी फक्त 1 ग्लास ताकासाठी नाचवतात. कृष्णा नाचून दाखवणार आहे, हा लागला वाकडं तिकडा व्हायला. कृष्णा बोलून दाखवले, हा लागला गोड गोड बोलायला. कृष्णा अरे तू रडून दाखव रे, हा खोटं खोटं रडायला पण लागला. कृष्णा अरे तू पळून दाखव रे, पळायला पण लागला. कृष्णा तुला मी आता ग्लास भरून ताक देते, तू तिकडं गाईला तेवढं पकडून आण. गेला ना. ताही ऐर की छोचरिया छाछ बर छाछ पे नाच नचावे. काय समृद्धता आहे, काय 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 त्याच्यामधली जी सामर्थ्यशीलता आहे ना, त्याला वारंवार नमन आहे. म्हणून जगाच्या पाठीवरती कृष्ण पूर्ण अवतार आहे. त्याला वाईट असलेल्या गुणांना सुद्धा शोभून दाखवता आलं, शोभून दाखवता आलं.
असतो, एखाद्याकडे वाईट गुण असतो. काही माणसं आजकाल चोऱ्या करतात. एक चोर बनारसमध्ये पकडला गेला. कळलं की त्याचे 3 बंगले आहेत, त्याच्याकडे मस्तपैकी चांगल्या फॉर्च्युनरपर्यंत त्याच्या गाड्या आहेत, इनोवा आहेत, XV आहेत, आणि काहीतरी 300-400 एकर जमीन त्याने घेऊन ठेवलेली. खराखुरा सापडला होता. आणि सापडल्यानंतर तो सापडत का नव्हता त्याचं कारणही असं होतं, त्याने इतके लोकांना मदत केली होती, इतके लग्न लावून दिले होते, इतकी गोरगरिबाची मदत करायचा, इतका सगळ्यांना तो आधार द्यायचा. आधार देत असल्याने त्याची तक्रारच कोण करेल हो? मग तक्रार करणार नाही म्हणून पोलिसापर्यंत कुणी गेलंच नाही. आणि मग गेलं नाही, पण एक दिवस काहीतरी त्याच्याकडून अपराध घडला आणि तो पकडला गेला. बाबा का चोरी करतोय? मी माझ्या गावाला समृद्ध करण्याच्या विचाराने चोरी करतोय. चोराचं सुद्धा मन किती मोठं आहे बघा. मी चोऱ्या याच्याकरता केल्या आणि मी गोरगरिबाच्या कधीच घरामध्ये चोऱ्या केल्या नाही. तो चोर कबूल झाला. मी गरीबाच्या घरामध्ये कधी गेलोच नाही. मी दीन दलिताच्या कधी घरामध्ये गेलो नाही. दुबळ्याच्या घरामध्ये कधी गेलो नाही. जो भ्रष्टाचारी आहे, जो चुकीचा आहे, जो पापी आहे, जो निंदक आहे, जो समाजाला कीड आहे, त्याच्या घरामध्ये मी नेहमी चोऱ्या केला. पोलीस सुद्धा अवाक राहिले. आणि अवाक राहिल्यानंतर पोलिसांनी नमस्कार केला. कदाचित पोलिसांची त्याची थोडीशी मैत्री होती, घनिष्ठ. पोलीस म्हटले कायदा काढून राहिला पाहिजे याच्याकरता तुला. साहेब, काही सेटलमेंट होईल का? साहेब म्हटले काय हरकत नाहीये, बघू आपण जरा. बाजूला गेल्यानंतर एक विशिष्ट आकडा ठरला. सजा माफ होईल तुझी, काय हरकत नाही. जायला लागला आणि जाता जाता एक वाक्य बोलला, साहेब मी चोऱ्या करून गरिबाचं घर भरलं, गरिबांना श्रीमंत करले किंवा गरिबांना मदत केली. तुम्ही लोकांकडून चोऱ्या करून कुणाचं घर भरणार आहे? त्या साहेबाला तो चोर म्हटला. त्या साहेबांनी दांडकं वरती केलं. तू आता निघतो का इथून? तू आता पहिली सेटलमेंटच केली नसती तर बरं झालंस. चौराग्रगण्यम कृष्णम नमामि. तुम्हाला तुमच्या गुणाला वृद्धिंगत करता आलं पाहिजे, असू द्या हो. योगेश अंधारे नावाचा तो पोरगा येतो महाचिंतनीमध्ये 4-5 वर्षापासून, 5-6 वर्षापासून येतो. पाय नाहीये त्याला, हात नाहीये त्याला. हात नसल्या कारणानं तो येतो, गाडीनं येतो, स्वतःची गाडी स्वतः चालवतो, ती पण 140च्या स्पीडनं. आवर्जून बघण्यासाठी गेलो तर बघितलं दोन्ही पाय त्याचे स्टेरिंग वरती आहे. घरोघरा स्टेरिंग फिरवतो. 140 ना गाडी साध्या माणसाला कंट्रोल होत नाही, त्याला कशी होत असेल? जगाच्या पाठीवरती ज्याच्याकडे इंद्रिय नाही आहेत ना, त्याला आपल्या उपस्थित असलेल्या इंद्रियांना सुद्धा इंद्रिय करता आलं पाहिजे. ज्याला कान नसतात ना, त्याला आपल्या रोमामधून ऐकता आलं पाहिजे. इंद्रिय नसणं ही भले निसर्गाची काहीतरी कमकुवतता असेल, कंजूसपणा तुमच्या प्रती असेल, पण तुम्हाला परत समृद्ध होता आलं पाहिजे. म्हणून एक वाक्य वारंवार मला सांगावंसं वाटतं की जन्माने आपण जर गरीब म्हणून जन्माला आलो तर हा आपल्या भाग्याचा खेळ आहे, भाग्याचा हिशोब असू शकतो. पण मरताना जर दरिद्री होऊन मेले ना, हा तुमच्या कर्माचा खेळ आहे. तुम्हाला कर्म जमली नाही चांगली करायला, चांगली कर्मच जमली नाही म्हणून तुम्ही अशा पद्धतीने जन्माला आले किंवा जन्म होऊन मेले. किती साम्यता झाल्या होत्या त्यांच्या. दोघांनाही एका प्रती सन्मान होता. दोघांचाही मृत्यू बाणाने झालाय. 6 साम्यता झाल्या. दोघांनाही एकमेकाप्रती आदर होता. मला प्रसंग तिकडे न्यायचा आहे की भीष्म शेवटच्या समयाला ह्याच रात्रीला कृष्णाची वाट पाहत होते. दोघांनाही एकमेकाप्रती खूप खूप आदर आहे. आणि महाभारतामध्ये 8वी विशेषता तुम्हाला सांगतो की महाभारतामध्ये दोघांचा जो संवाद आहे ना, तो दोघांचाही संवाद डिस्प्लेला आहे, प्रमुख म्हणून आहे. एकाच्या संवादाचं नाव आहे श्रीमद भगवद्गीता आणि दुसऱ्याच्या संवादाचं नाव आहे भीष्मनीती. या 8 साम्यता कृष्ण आणि भीष्मामध्ये आहेत.